हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. लाज वाटते का तुला? एक्सप्रेशनच काय होते. लाज लाज काय आली याच्यात आता. किती दिवसांनी ब्लॉग करते असं पप्पांची रिॲक्शन बघूनच मला हसायला आलं. तर गाईज आज आहे 31 डिसेंबर. वर्षाचा शेवटचा लॉग पुढच्या वर्षी येईल. हा लॉग आता पुढच्या वर्षी येईल. घ्या गाईज आम्ही आलो आता विठ्ठलला. भाऊजी आलेत आमचे, भाऊजी दिदी आलेत. तर आम्ही चाललो विठ्ठलला. भाई कसली गर्दी राव. आपण आलो म्हणून जरा गर्दी कमी झाली. इथं माझे फॅन्स लोक भेटतील आता मला. चला. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहोत जेवायला. हाय भाऊजी. साखरपुड्यात एक पण नाही फोटो तर आम्ही आलेलो आहे 31st पार्टी करायला मस्तपैकी. भाऊजी आले आणि दीदी आले तर आम्ही खुश. तुला काय माहिती नाही. मस्त आम्ही 31st एन्जॉय करायला आलो आणि इथे खूप गर्दी आहे. आणि तुझा आवाज येत नाही. माझा तर आवाज खूप गर्दी आहे. माझा आवाज सगळ्या इथे जातोय. सगळे बघतात येत आता. एवढे पण नाही बघत. माझे फॅन्स लोक आहेत ना इथं असतील तर म्हणून मी इकडे जरा कोपऱ्यात जे फॅन्स लोक असतील त्याला फ्रीमध्ये जेवण द्या. म्हणून मी इथं कोपऱ्यात बसले. गर्दी बिर्दी झाली तर परत ऑलरेडी. ऐक ना भाऊजी, मी इथं आले ना जेवायला म्हणून बघा केवढी गर्दी झाली. दोघांमुळे आज गर्दी वाढली. तुझे फॅन्स लोक आणि माझ्या मम्मीने आल्यापासून मोबाईलच सोडला नाहीये. आता माणशी आली सगळ्यांना पार्टी दिली मी. Oh my God. पहिला जेजुरीचा आलेला आहे, सगळ्यांना पार्टी दिली. आता जे राहिले असेल ते राहिले. पप्पा म्हणतात जावई बाप्पू आले म्हणून ह्या सगळ्यांना पार्टी दिली पप्पांनी. त्याने आपले पैसे द्यावे. आमच्या अंबानीच्या वर आहेत. अंबानीच्या वरच आहे आम्ही. म्हणून तर ना आमचा बापले मोठा. बाप आहे मोठा. होऊ दे खर्च. बाप आहे मोठा. होऊ दे तोटा. उद्या तो आता बाप आहे मोठा. होऊ दे तोटा. तर आता मस्तपैकी आम्ही जेवणार आणि 2025ला आम्ही बाय बाय करणार. तर चला. माझी मम्मी बघ ना कशी बोलते आता. स्टेट आज आहे ना, उद्या दोन मग ते डिलीट कर सगळे स्टेटस आणि परत पहिला असून टाक. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जानेवारी काय झालं? जानेवारी जे झालं ते टाकायचं. फेब्रुवारी जानेवारी जून पासून झालं. काहीतरी झालं असतं ना. तुझं झालं असेल काय गेल्या फिरायला तुम्ही. अगं झालं ना साखरपुडा. काय जेवायला आलो. काय काय घेतलंय ते सांगितलं नाही बघा हिने. मम्मी. अगं तू कशाला एवढं बोलते. बोल पहिले. आज आम्ही 31 मार्च निमित्त 31 डिसेंबर मार्च डिसेंबर पप्पांचा बड्डे नाही आज. त्याच्यामुळे जेवायला आलेले आहेत. त्यांच्या जावई आलेले आहेत. हां वांग्याची भाजी त्यांना आवडते म्हणून घेतली आणि भाकरी आणि काय ग पनीरची कसली भाजी. पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला आणि नान एवढंच घेतलं. त्याच्या आधी सूप घेतलं होतं. सूप पापड इतकं फुल झालं जेवण. अजून हे भात राहिले आता खायचं. या जेवायला सगळ्यांनी आणि ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ॲडव्हान्स नाही आहे. हा जेव्हा लॉक जाईल तेव्हा तुम्हाला 10 दिवस. अगं ह्याच्यातच बनते ना मी. हा ना मग. हा लॉक जाईल तेव्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. बाय बाय. बाय. पान खायला आले. पान बघ ना पान हो. एवढे सगळे काय देतात तुला? श्वास घे मोठा. पान खाय सय्या. काय सोला नको सा कुठलंच पान शौकीन होती तू पहिली. गाय पान तयार झाले गाडीत सुंदर दिसते ना.
ते सांगायला तू ब्लॉग चालू केलाय कोणाला नको म्हणजे किती काय आहे तेव्हा मला बघा सेल्फ लव मूर्खपणा म्हणते का तुम्हाला सेल्फ लव म्हणत आला तुला काय समजत नाही का चालू केलाय गाईज मी किती छान दिसते काय हो म्हणजे ना छान दिसतात दोघी. आणि आमच्या मावशी तर काय विचारायलाच नको भाऊजी आमचा लाखात एक लाखात एक आमचा भाऊजी आमचे भाऊजी भाऊजी सॉरी आमच्या नाही, आमचे भाऊजी. आणि इकडे श्रीकांत सम्राट पान घेतात आहे. आणि इथं सम्राटनी लक्ष देतात. सम्राटनी बघतात त्यात कसं पान घालतात नीट करतात का तर काय मम्मी पप्पांचे शब्द असे युनिकच असेल बाई. बांधून घ्या तो नाही म्हणले हे म्हणले इकडे दोन पोरं काय बांधून घ्या इथं मंदी बांधून घ्या दीड तास झालं थांबले. जावाई आणि सासूरजी ससुरजी अगं काय विष मागा खायचं का? हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर न्यू इयर. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळे काय हॅपी न्यू इयर हे वर्ष तुम्हाला आनंदाचं सुख Happy New Year. समृद्धी Healthy. मला पण. हेल्दी जाओ ओ माय गॉड गळ्याभेट झालेली आहे एक गाईज मला करू दे थांब जरा इकडं. 2025 2026 काय जलमलो मग मी एक मागं राहते पप्पा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर पप्पी द्या आम्हाला चला माझे 4 राहिले अजून हॅपी न्यू इयर तुमचे 4 राहिलेत का? हॅपी न्यू इयर भाऊजी हॅपी न्यू इयर अक्का. हॅपी न्यू इयर संध्या होय कसला योग जबरदस्त आहे. संध्याला भेटू दे मला घरी नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना तू फक्त खुश राहा हो. आम्हाला बाकी काय नको आणि healthy राहा. राहा सगळी तुझी दुखणी धावते सुरुवात झाली आता आता तर राहिलेत पाय दुखायचे आता छान होते सगळं सगळ्यांच्या घरात सगळं छान होते आणि दिवाण आणि टोले फॅमिलीमध्ये चांगलं होत्या सगळं सुखाचे बरबाटे दिवस होत्या छान सगळे आणि एक छान नवीन कुटुंब आम्हाला मिळालेले दिवाण त्यांचं पण सगळं चांगलं होतं भरभराट होतं आणि त्यांच्या आई वडिलांचं पण सुख समाधान शांती आरोग्य ऐश्वर्य सगळं चांगलं होत्या सगळ्यांच्या घरी आमच्या घरी पैसा येऊ दे स्थानिकाचं पण चांगलं होत्या बरोबर बोलला. कोण आला मम्मीचा तर गाईज आम्ही एक रील बघितलं होतं की टेबलच्या खाली जाऊन ग्रेप्स खायचे ग्रीन ग्रेप्स तर आम्ही ते टेबलच्या खाली नाही केलं पण आम्ही विश मागितल्यात ग्रेप्स खाल्ले तर बघू 2026 कसं जाते आमच्यासाठी छान जावं आय होप छान जाईलच आणि तर आम्ही केलेले हे मॅनिफेस्टिंग केले सगळं ग्रेप्स खाता खाता विश पण केलेले नाही का विश मागितले तर बघू आता आणि माझी बहीण माझ्यासोबत आहे मला खूप आनंद होत आहे मला रडायला पण येतं. तेवढं ब्लॉग एडिट कर तेवढ्या मी इथं जागो तेवढं ब्लॉग एडिट कर मानसी ब्लॉग एडिट कर तेवढे काहीच नाही आता लॉग एडिट हॅपी करायला न्यू इयर तुला सगळं वर्ष चांगलं Happy New Year. जावं तुझी ग्रोथ व्हावी तुझं प्रमोशन व्हावं अजून जास्त पगार वाढवा बस अशा ट्रिप काढ आणि आणि 2026 सालीपासून बरं का मानसी सगळे बस. एवढं तर आम्ही तुम्हाला आजच सांगायचं. केले चालू जेणे ते थोडं तरी व्यायाम करा अहो आम्ही मागच्या वर्षीच केले चालू आणि बाबा मी आजपासून चालू केलंय हा. पुढच्या वर्षी नाही आणि म्हणजे पुढचं करणार नाही का आणि आम्ही नवीन वर्षाची नवीन ट्रिप हे केले प्लॅन केले तर लवकरच ती ट्रिप होईल तर अशाच ट्रिप आमच्या आयुष्यात होऊ दे हा तेवढा पैसा आम्हाला तेवढा. देवाने काबिल बनवू दे त्याच्या पैसा पण तेवढा पैसा होते येऊ बाई दे. नुसतं अगं मग ट्रिपा तेच ना करत मग काय पुढं बोलले ना ते मी म्हणतात ग मी सांगते काबिल बनवू दे देवाने आपल्याला की तुम्ही ट्रिपा करा आणि आमच्याकडे जे मी मागितले ते माझं पूर्ण व्हावं फक्त बस
चला टेल देन बाय. बाय. टिल देन बाय. गाईज संक्रांतीचा शूट चाललेला आहे आणि कॅमेरामॅन स्पॉट बॉय स्पॉट गर्ल दोघी कॅमेरा मागची एक मुलगी आणि जोरात शूटिंग चालू आहे. मग काय तुम्ही आता ऑर्डर पाहिजे असेल तर साक्षी आणि आकांक्षाला कॉन्टॅक्ट करा. तर त्या तुमचं मेकअप पण करतील आणि शूट पण करतील मस्त. तिच्याकडे बघून हसावर काट वगैरे बघू म्हणजे. आमची झाली आहे फजिती. जिंकली म्हणजे जिरली नको बाई. आम्ही नवीन वर्षाचं निघालोय देवाला नारायणपूरला. पण काय झालंय आम्ही आउटसाइडने आलोय पण आउटसाइडने पण एवढे आवडी झाली आणि हा ना आवड झाली सगळी. खूप ट्रॅफिक होतं आणि त्यांनी आम्हाला आहे ना वेगळा रोड सांगितला बालाजीला जाण्यासाठी. तो रस्ता दाखवते तो इतका घाण रोड आहे बापरे. ओ माय गॉड. अरे बापरे आता कसं काय आता माघारी मी गाडी घेता यायची शपथ. काय ट्रॅफिक झालाय सगळा मोकळा एवढा गोंधळ झालाय देवदर्शन. काय नाही आम्हाला मोकळा रोड दिसतोय आता त्याच्यामुळे काय नाही एवढं. आणि आम्ही नारायणपूरला न थांबण्याचा निर्णय घेतला आणि सरळ आता बालाजीला चाललोय आणि येता येता मग नारायणपूर करणार. आता ते बघू आता ते पण ट्रॅफिक वर आहे. ट्रॅफिक वर रस्ता नाहीये ना depend आहे. दुसरं. तिथूनच जावं हॅपी न्यू लागणार. इयर. न्यू इयर असं गेलं आमचं. बघा तुम्हाला कशाचं कुठं आलाय कुठून तो तिथनं आलाय. खड्ड्यातून बघा कधी लोक कष्ट करून येतात राव. केस अरे बाबा कशाला काय वाटत असेल त्याची गाडी. लहान पोरं किती अवघड हो. लहान पोरं ज्यांनी आणले त्यांचं लय अवघड आहे. आता आमच्या दोघांचं किती अवघड आहे. हा ना, आम्ही पण लहान मुली आहेत. म्हणजे लहान मुलं झाले सगळं. लहान पोरं. पप्पा विचारतात ते सूत्रधार कोण आहे. पप्पा म्हणजे लहान मुलींमुळेच झाले असं. यात सूत्रधार खरं कोण आहे त्यांनी सांगावं. कोणी हा. काढलं बालाजी माहिती. नारायणपूर. पप्पांनीच काढलाय विषय. तरी तो माणूस सगळ्यांना म्हणतोच चला तिकडं. म्हणजे हे सूत्रधार कळला. ह्याचा सूत्रधार पप्पा आहेत. कारण संध्या टोले. पप्पांचं चाललं होतं की पहिला नाही खरा सूत्रधार म्हणजे श्रीकांत टोले. नाही नाही त्यांच्यामुळेच आम्ही गाडीत बसले इथं. नाही नाही माझं काय नाही. ते म्हणले जाऊया आपण चला. तरी मम्मी आम्हाला खंडोबाला पण काय पाठवत होती. सूत्रधार कोण का असा ना एवढं काय नाही मग. दर्शन सगळ्यांना मिळणार आहे. मी सकाळी थोडंच म्हणले. दर्शन घेतल्यावर सगळं ट्रॅफिक वगैरे सगळं विसरून जातं. काय झालं आता इथं अडकायचं काय आता? मग आता ती लोक सोडणार परत इकडे सोडणार असं होतं. मध्ये घुसवा ना मला गाडी. बस बरोबर आहे ना. बरोबर आहे.
मम्मी कुठे घुसवायची मध्ये गाडी आता वरूनच घेणार तो शेतात रानात जायला लागले. शेतात पोत. अय भाई सावकाश. सावकाश सावकाश आपल्याला बघतो असं रागा येतो आपण त्याची काळजी केली ना आयो असं म्हणलं ना बरं रागाने कशाला बघतोय रागा नाही तर असं कन्फ्युजली बघत होता माझ्या पोरगं यायला लागेल त्याच्यामुळे थांबलेला ती. तुम्ही काहीतरी डोक्याला आपण लगेच आयुष्यपत म्हणलं बिचारा काय धडकलं. बाबा गणपत बहिणवरी फॅरन लावली महाराज पण दिसतो का काय माहिती दिसतंय हे तर पोलीस आहेत बरं का त्याच्यामुळे इकडचे थोडं ते त्यांनी काय केलं इकडचे थोडे तिकडचे थोडे आता आहे ना भाऊजी काहीच गर्दी नव्हती बरं का हो का आता चालल्यात त्या गाड्या तिथं काहीच नव्हती गर्दी इकडची ट्रक सोडली. एकट्या चालला होता माहिती का इकडचे सोड द्या. हा इकडची सोडली होती त्यांनी चालले 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 अगं जाऊन दे एवढे लगेच रिक्षावाले खरंच ही ती पुढची गाडी आहे काय ती मग चढ येतो ती अडकली बिडकली का जा काय बळ डायरेक्ट मी RSP ला होते ना उडायची गाडी होय मी RSP ला होते ना हा मग जा लवकर काढून ये पटकन. पण तिथून आली ना 2 महिने चला आले पण. सगळ्यांनी चला हो महागाली गाडी पप्पा तुम्ही घाबरू नका इथं बसल्या बसल्या मला मला महत्वाची पूर्व हे नंतरचा समाचार नंतर आपण लिहूया समाचार थोडासा ब्लॉग घेतलाय आम्ही जर आम्हाला सुचलं तर आम्ही परत घेऊ आकांक्षा तू मध्ये सुचलं जाऊन नाही ब्लॉक सगळं दे जा. सुचतच आहे बघ तुझं यूज इतके वाढतेला का नाही हा जा तू लवकर मध्ये थांब तिथं पोलिसांना साप हे असतं काय म्हणा केलं तो मला जेलमध्ये जाऊ टाकल म्हणा घरी हा मी करते पण सगळं हँडल पळा म्हणायत ना. तिकडून बघ किती पटापटा गाड्या चालल्यात आता. येतील तुझ्या हातात. हातात आणि आपण तो तिकडून म्हणून आला तुला तर शाणी बरं म्हणते झालं का तिकडचं बंद केलं ए का असतं. शाणे काय असं वाटतं की ए शाणे चल घरी गेले म्हणाल. का ट्रॅव्हल्स पुढं नाही अरे बापरे ते बंद करणार मग ते जा ते रिक्षावाला निघून चाललाय. त्याला मागा बी जातो म्हणते, अरे बापरे तिकडे नाही म्हणत. काय करायचं आता एवढं ट्रॅफिक हो, चालला 5 मिनिटं थांबता येत नाही ना त्याला पण आपल्या पुढे यायचं होतं का रिक्षा बघू चालू. होतं होतं नको बाई ती रिक्षा मला ते साईडला घे बाबा रिक्षावाल्यांचं आणि माझं वाकडं आहे जरा मग मागं बस. नको बाई हाय ना तुम्ही आता नेताना आम्हाला व्यवस्थित आपल्या आरसा अलीकडे घे. जाऊ का गाडी अडकली मागची. इकडचा व्ह्यू बघा ना $2,000 years later. उजेड चांगला बजेट चांगला आहे ना Hello guys. तर मी आलेले आहे दीदीकडे दीदीच्या नवीन घरी आणि अजून काय बसायला नाही लावलं आम्ही फक्त जस्ट आजच आलो आम्ही आज आहे 20 डेट नवीन वर्षाची 2 तारीख आहे आणि आमची अॅनिव्हर्सरी आम्ही हा आज हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी आणि आम्ही दीदीने मी सगळं तिचं घर चक्काचक करून टाकलेलं आहे हे बघा नो डस्ट आणि सगळं आवरलं आहे आज आणि आता आम्ही भाऊजींनी ना गॅस आणला म्हणजे अजून येतोय ओरिजिनल गॅस पण अर्जंट जो होता तो आणलेला आहे दीदी ह्याची टाकी पण हे करता येते ना हा रिफिल करता येते वाटतं गॅस आणि आता आम्ही पहिला दूध ठेवलं आम्ही वतू नाही घालत दीदीने दीदी तू वतू का नाही घालेल थोडंसं दूध साफसफाई केली ना
आणि आता चहा आम्ही ठेवलेला आहे दीदीने. तुला काय म्हणायचं, तुला कसं वाटतं? आणि आत्ता ना आला. इकडे खिडकी मस्त वाटते. आमच्या आत्ता आलं त्याच्यामुळे तर छान वाटतं. आणि मी आता काय आणलं माहिती का, गाणी नवीनच आणली. बघायला भेटलं ना? आणि त्याच्या तिथे ना अद्रक किसायचं पण आहे. आणि तुम्हाला मी दाखवते घर तिच्या. हे आम्ही असं अजून सगळं सटरपटर आम्ही ठेवलंय. इकडे आहे माझे लॅपटॉप आणि हे फर्निश फ्लॅट आहे ना, हे असं अजून पसारा आम्हाला लावायचा आणि भलं मोठं. काय झालं, आवाज आला इथं, गॅस गेला. भारी आहे. मला दिसली, मी घेतली. हा तू म्हणजे नको आधीच घ्या होतं, म्हटलं 10 रुपयाने काय होते. तो बाबा नाही म्हटलं आपलं तेव्हा दोन काम होतील म्हणला. पैसे आपलं बाकी पाहिजे. नाही ही गाणी अजून सारखं धुवायला लागणार. हा ना, हे नाही ठेवणार खरकट. नाही छान आहे पण बस झालं आलं. बस काय एवढं. आणि मम्मीने चहा साखर दिली तात्पुरती, सगळं तात्पुरतं घेतलंय का नाही ग. पण अजून राजपुरतं म्हणलं तरी ना सगळं आलं असतं, तेल मसाला उद्याला. हम्म. ती लक्ष द्यायचं. हो माझं लक्ष आहे. आणि मस्त खिडकीतनं व्ह्यू एन्जॉय करायचा. कप आहेत पण कप बॅग येतात. काढू थोड्या वेळाने. आता थोडं ह्याच्यावर आता आपण बॅग काढूया ती. आणि आम्ही इथला एरिया फिरून आलेलो आहोत. कुठला एरिया? नाही एरिया नाही सांगणार मी. आता नको. एरिया नाही सांगणार मी, एरिया नाही सांगणार. पण आम्ही फिरून आलो एरिया हा. बघून आलो कुठं काय काय आहे, कोण ओळखीचं आहे का काय. तुझे फॅन्स लोक दिसतात का बोलणं. हा ना भेटली चला मला, मग पण ते करा. आले नाही माझ्याकडे बोलायला. त्यांना लाज वाटली यायची. नुसती फेक. आणि दीदी दूध टाकते. मी लॉक घेते कारण की माझे पप्पा मला जेजुरीला नाही घेणार, घरात नाही घेणार. मग पप्पा माझे मला, मम्मी तर मला म्हणेल तिथूनच चालती हो. 20 कदम पीछे. हे वाव छान वाटतं ना कलर. जाशील त्या गॅसला पप्पी घ्यायला. गॅसला पप्पी घ्यायची गॅसची. एवढी जवळ नको जाऊ गॅस. तुला काय म्हणायचंय? काय काय नाही, मस्त वाटलं. घर तर छान आहे. वास कसा येतो ग? चहाचा. छान. तुला येतं ना तिथं? तुला कसला मला तर घालवायचा? वेगळाच येतं काहीतरी. गॅसचा येतं का? मी बोल काय बोलायचंय. उजेडात नवीन एक्सपिरियन्स. असं वाटतं आम्ही असं चिंचवडला कसं राहायचं तसंच राहिलं. मला तसंच वाटायला लागलं. चिंचवडचीच आज आठवण आली कारण की मी असं स्टाईली घासलं ना तू वर चढून. तेव्हा पण आहे ना दीदी ऑफिसला गेली होती आणि मी एकटीने सगळं घर साफ ज्या केलं. दिवशी आपण रूम घेतली ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच माझं ऑफिस होतं. हा त्याच्यामुळे तिला मला हेल्प नाही करता आली. आणि त्याच दिवशी लगेच पप्पा आलते, पण पप्पा मम्मी आलते का नाही. नसेल चहा वगैरे आलं टाकलं ना असतो चहा आमचा तरी. ठीक आहे चलो आता आम्ही बाहेर जाणार आहे तेव्हा मी लॉग घेते. बाय बाय. आणि दीदीने ना भाऊजीने दीदीने 2 BHK घेतलाय कारण की माझ्यासाठी एक रूम घेतली आहे त्यांनी. हो म्हणजे असणार ना मी सारखी येणार. आमच्या इथं. दीदी सारखी काय गो म्हणजे तूच तेच मला ते. बोलवते असं गैरसमज होईल लोकांचा. मी इथं लॉक करू शकते. कसं झालं हे, गं? आपण आहे ना इथं लॉक करू शकतो. म्हणजे मी केला इकडं पूर्ण इकडे फिरवला की बंद होतो ना. दीदी आपण इथं लॉक ठेवू शकतो काय. मस्त ना. तर 2 BHK बिकॉज ऑफ मी. मी येणार ना तिच्या घरी त्याच्यामुळं मला एक सेपरेट रूम घेतली त्यांनी. लग्नाआधीच मला अडॉप्ट केलं आहे त्यांनी त्याच्यामुळं मग बघतानाच पहिली रूम 2 BHKच घेतली. का नाही का दीदी? चहासाठी खूप हे घालतो. हा ना चहा बघितला इथं पण मला वास बघूनच हे झालं इथं त्या हॉटेलमध्ये. आणि एकदम थोडासा दे. चलो काही आम्ही चहा पितो. बाय बाय. मी तिला दाखवते मी तुम्हाला चहा गळताना. आणि आपण कप काढूया आता. काढू ना. आता मी अर्जंट नाही काढले कप. आता नाही म्हणजे उद्याच्या सकाळचा चहा आपण कपात पिऊया. चलो बाय. थोडं सोडू का? सोडू ना. इथे गॅस बंद झाला ना बघ नाही तर संपून जाणे एका दिवसात. झालं.
चलो बाय. वा कमॉन भाऊजी कमॉन. इकडे मानसी डोले बसलेले आहे, मानसी डोले दिवाण. आणि आज त्यांची फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी आहे. जाऊन दे थोड्या वेळासाठी. आणि हा तिने ड्रेस घातलाय, तो भाऊजीने तिला गिफ्ट दिलाय. दीदी छान दिसतेस. आणि इथं आम्ही हे करणार आहे, एक व्हिडिओ चालले, पण आम्हाला गुलाबाची फुलं तरी भेटली नाही मला. इट्स ओके. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही करतोय मॅगी. हाय. इकडे मॅगी. आमची अंगो नाही अजून, आम्ही नाश्ता करतोय. आणि सगळं आज घर आम्ही फायनल लावणार आहे, कारण की उद्या आहे घराची पूजा, म्हणजे सत्यनारायण पूजा छोटीशी. तर मग आम्ही आवरतोय. तसंच बऱ्यापैकी झालेलं आहे, पण इथं अजून यायची गाडी आमची सामान घेऊन. असं खूप कमतरता भासते मला. आणि अजून असा पसारा इथंच आहे. आज सगळं पूर्णपणे फायनल करणार आहे आम्ही. आणि इथून उठलं ना, इथून डायरेक्ट सूर्य दिसतो, सूर्याचं दर्शन होतं. हॉल तर एवढा मोठा आहे ना. आणि इथं मी असं आवरून ठेवलं, माझे लॅपटॉप ठेवले. लावले. आणि इथं आमचा पसारा देखो ना गाईज. आता कपाट लावणार आहे आम्ही, सगळं पुसून लावलेलं आहे झटपट पटापट. आणि आम्ही हा मिरर आणलाय. अजून माझा वाला आहे ना, जो मी शूट करायचे जेजुरीला, तर तो वाला इकडे शिफ्ट करणार आहे. दीदी घेणार आहे तो आरसा. कुठला? जेजुरीचा. आणि हे आम्हाला काल मॉलमध्ये दिसलं, तर मग आम्ही ते आणलं. पण त्यात एवढा चेहरा वेगळाच वाटतो, असा ओबड धोबड दिसतो, वेवी. तर चला, अपडेट देते मी. सारखी नाही, थोडी देते. काय? इकडे कपडे ठेव आणि इकडं कॉस्मेटिक वगैरे, ज्वेलरी वगैरे. दीदीने एक नवीन बॉक्स आहे ना भेटला, बघू दाखव कसं. हा साडीचा बॉक्स आहे. आणि हे आता गिफ्ट काढलं होतं आम्ही, त्याचं ठेवलं दीदीने. हे वेगवेगळे काय परफ्यूम. ओके, हेच आहे ते. आणि डायनिंग टेबल हे उद्यासाठी. हाय गाईज, आम्ही आलेलो आहे भागेश्वर मंदिरात. भागोलीमध्ये आलेलो आहे. फर्स्ट टाइम भाऊजीने आम्हाला भागोली फिरायला आणलंय. आणि भागोलीत मी फर्स्ट टाइम आले. तू? मी पण. आम्ही दोघे जणी फर्स्ट टाइम आलेलो आहे. पप्पांनी कुठलं कुत्रं बघितलंय म्हणजे बाई माझी चेन पडली का काय. येईल पप्पा. आणि आज आमच्यात आलेले आहेत काकू. हॅलो काकू. हाय. आणि काका पण आहे तिकडं. हॅलो. ओके बाळा. ओके बाळा. माशाचा वास येतो ना, मच्छाळ. भारी आहे ना. हॅलो कसं वाटतंय तुला? छान वाटते. धन्यवाद, तुम्ही आम्हाला भागोली मंदिरात आणलं. मंडळ आपले आभारी आहे. टोले सिस्टर कडून तुमचं आभार आम्ही मानतो. आम्ही एवढंच करू शकतो. धन्यवाद. प्रभू तम तमेव राजाधिपती संकीर्णागाय. संजय तू एक नंतर पद्धत करून ठेवा. व्हिडिओ केलंय. व्हिडिओ आई वडिलांना सासूसासऱ्यांना सगळं सुख समाधान मिळते म्हणून सांगा.
मी उद्याला सुख समाधान सांगू देणार आहे ना. भार येता म्हणून काम दोघांनी अक्षर हातामध्ये घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी होनी मेने. बोल महा इष्ट देवता बोल माझ्या हळदून कुठं का थोडं हळद. पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गुरुदेव दत्त. सगळ्यांनी बुक्का लावा आणि तिकडे वाटी द्या. भोग होता पिढी प्राम भक्ताच्या धार्मिक करून भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताने ऋतू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गुरुदेव दत्ता. घ्या तिसरा स्तोत्र सांगतो.